संतूर सह प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आषाढी वारीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। देह भान पांडुरंग, आत्मा पांडुरंग, पंच प्राण पांडुरंग। देह पांडुरंग, देह भान पांडुरंग। मेघानंद यशोदेचा बाळ बाळ बाळ, कृष्ण मथुरेच्या कंसाचा काळ काळ काळ। मेघानंद यशोदेचा बाळ बाळ बाळ, कृष्ण मथुरेच्या कंसाचा काळ काळ काळ। अगासूर मारिला बकासूर चिरिला, 12 गावे अग्नी गिळला जाळ जाळ जाळ, कृष्ण मथुरेच्या कंसाचा काळ काळ काळ। मेघानंद यशोदेचा बाळ बाळ बाळ, कृष्ण मथुरेच्या कंसाचा काळ काळ काळ। रामकृष्ण हरी माऊली, सुप्रभात। सकाळच्या पारी वंदूया श्रीहरी, वासुदेव धावतोय तुम्हाला पंढरीची वारी। माऊली, आजचा प्रवास खूप महत्त्वाचा आहे। लोणंद ते तरडगाव हा प्रवास खूप विलक्षण असतो माऊली। निराम नदीमध्ये स्नान करून पवित्र झाल्यानंतर जेव्हा वारकरी बाहेर पडतो तेव्हा त्याला ओढ लागते चांदोबाचे लिंब या ठिकाणची। चांदोबाचे लिंब या ठिकाणी जे रिंगण असतं, उभं रिंगण, ते खूप महत्त्वाचं असतं माऊली। या रिंगणामध्ये माऊलीच्या पालखीतील अश्वाला मोकळी जागा दिली जाते पळायला। माऊली, तो अश्व जेव्हा धावतो ना, ते दृश्य खरंच खूप विहंगम असतं माऊली। दुरून दुरून वारकरी हे दृश्य बघायला येतात। म्हणजे पंढरीचे वारकरी तर बघतातच, आसपासच्या गावातले लोक सुद्धा चांदोबाचे लिंब या ठिकाणी येतात आणि हा सोहळा बघतात। अतिशय विहंगम असा सोहळा असतो। त्यावेळेस माऊली मनाला पटतं की हा जो अश्व आहे तो प्रत्यक्ष माऊलींचा अश्व आहे, ज्ञानोबा माऊलींचाच अश्व तो आहे, अशी अनुभूती येते। माऊली सगळेजण या अश्वाला अभिवादन करतात। वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळतं हे दृश्य बघताना। हा अश्व जेव्हा धावतो ना, तेव्हा त्याच्या पायाखालची माती जरी आपल्याला मिळाली ना, तरी वारकरी लोक धन्य म्हणतात स्वतःला। खरंच अतिशय विहंगम दृश्य असतं माऊली। हे सगळं बघण्यासाठी खूप नशीब लागतं माऊली। ज्यावेळेस हे दृश्य मी बघतो त्यावेळेस मनाला एक अनुभूती मिळते की ही वारी, हे लोक चालतायत आणि हे रिंगण, चांदोबाचे लिंब येथील हा सोहळा, ही केवळ एक कृती नाहीये, ही परंपरागत चालत आलेली एक वेगळी अनुभूती आहे, एक विलक्षण अनुभव आहे माऊली। खरंच वारकरी आणि वारी ही केवळ एक कृती नाहीये, खूप शेकडो वर्षाची परंपरा हे वारकरी जपत असतात माऊली। याची अनुभूती आज या लिंब गावामध्ये मिळते। खरंच माऊली, मन पवित्र झालं इथे येऊन। तुम्ही सुद्धा या पवित्र मनाने आता कथा ऐकायला चला आपल्या झी टॉकीजच्या सभा मंडपामध्ये। आजची कथा आहे पंढरीचे महात्म्य आणि कथाकार आहेत हरिभक्तीपरायण संगीताताई यनपुरे चोपडे। पुंडलीक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते, मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या निरूपणाला सुरुवात करते। माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा 750वा या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा उभ्या महाराष्ट्रभर साजरा होतोय आणि त्याचंच औचित्य साधून, त्याचं निमित्त साधून या ठिकाणी आपल्या जांभुळी या गावामध्ये अतिशय प्रेमानं, आनंदानं, भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपल्या गावचे आदर्श सरपंच, आमचे परमार्थ प्रेमी, परम आदरणीय, परम श्रद्धेय
माननीय संतोष भाऊ जांभूळकर यांच्या अथक परिश्रमाखाली या ठिकाणी पंढरीचं महात्म्य या कथेचं निरूपण तुम्हाला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि या झी टॉकीजच्या माध्यमातून खरं तर विशेषत्वानं हा सगळा सोहळा माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा 750वा जन्मोत्सव आणि त्यामध्ये या ठिकाणी आषाढी वारीचा अतिशय सुंदर चालणारा हा सोहळा समस्त वारकरी समस्त महाराष्ट्र या ठिकाणी खरं तर अनुभवणार आहे. आणि म्हणून ज्या पांडुरंगाचं ध्यान आता प्रत्येक वारकऱ्याला लागलेलं आहे आणि ज्या पांडुरंगाची ओढ प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये या वारीच्या दरम्यान आहे, त्या पांडुरंगाचं एकदा आपण सर्वजण भजन करूया आणि मग कथेला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. आज या कथेचा पहिला दिवस आणि या कथेच्या पहिल्या दिवशी खरं तर अतिशय आनंदाचं भक्तिमय असणारं हे वातावरण, पवित्र आणि सुंदर वातावरणामध्ये पंढरीचं महात्म्य तुम्हाला आम्हाला प्रत्येक वारकऱ्याला खरं तर पाहायचं आहे. बसलेल्या काही मंडळींचा प्रश्न असेल की ताई काय आहे पंढरीचं महात्म्य? सगळे वारकरी इथं पंढरपूरला अतिशय आनंदानं जाताना आम्हाला दिसतात. प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये वारीची ओढ आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये कधी एकदा विठुरायाला जाऊन भेटेल, कधी एकदा त्याचं दर्शन घेईल, ही अंतःकरणामध्ये खरं तर आस लागलेली आहे. आणि अर्थात ती आस का बरं नको लागायला? संसाराची आस लागण्यापेक्षा परमात्म्याची आस लागलेली केव्हाही चांगलं. काय मत आहे तुमचं? जांभूळकर बोला जरा, बरोबर आहे की नाही? प्रपंचाची आस किती जरी आयुष्यामध्ये तुम्हाला आम्हाला लागली पण तरीसुद्धा त्याच्यातनं समाधान मात्र मिळत नाही. आणि मग पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या दिशेनं ज्या वेळेला आपोआप आपली पावलं चालू लागतात त्यावेळेला संसारातलं दुःख तर माणूस विसरूनच जातो. पण त्याहीपेक्षा पलीकडं जेव्हा जेव्हा त्या विटेवरच्या मालकाला या ठिकाणी पाहण्याची आस अंतःकरणामध्ये लागते ना, त्या वेळेला आपल्यापेक्षा वय झालेल्या वारकऱ्यांकडं आपण जेव्हा पाहतो, आपल्यापेक्षा लहान लहान लोकांकडे ज्या वेळेला आपण पाहतो, त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह ज्या वेळेला आपण पाहत असतो त्यावेळेला वाटतं की नाही की काय असेल बरं या माऊलींची कृपा, काय असेल बरं या विठूवरच्या मालकाची कृपा, काय बरं भक्तीचं इतकं वेळ असेल की या ठिकाणी या लोकांना अगदी देहभान विसरून या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं आम्हाला जाताना दिसतात. काय आहे ताई वारी, ते आम्हाला या कथेच्या माध्यमातून पाहायचंय. वारीला का बरं गेलं पाहिजे? वारीला जाण्याकरता या ठिकाणी नेमकं कोणतं गाठोडं आम्ही घेऊन गेलं पाहिजे तेही आम्हाला पाहायचंय. कारण लगबग तर प्रत्येकाचीच आहे वारीला जाण्याची, पण काही जणांच्या बॅगा कपड्यांनी आणि खाऊच्या यांनीच भरलेल्या जातात. तुमचं काय मत आहे? बोला की पटकन, बरोबर आहे की नाही? पण मला असं वाटतं खाऊची बॅग नेतोय, कपड्याची बॅग नेतोय, पण त्याच्याही पलीकडे आता मात्र या ठिकाणी जरा वेगळी बॅग घेऊन आम्हाला पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करायचा आहे. कोणता बरं या ठिकाणी प्रवास ताई आम्ही करणार आहे? तर मला सांगायला आवडेल तुम्हाला की आपला जो भारत आहे ना, तो अत्यंत पवित्र असणारा देश आहे. तुम्ही पहा, आणि या पवित्र भारतामध्ये इथं उत्सव जास्त साजरे केले जातात, इथं सण जास्त साजरे केले जातात.
मग इथं सण साजरे करताना, उत्सव साजरे करत असताना कोणतं निमित्त लागत नाही. कोणतं निमित्त लागत नाही. कुठलाही उत्सव आला, कुठलाही सण आला का सगळी माणसं अगदी आनंदानं त्याच्यामध्ये डोलत असतात, आनंदानं या ठिकाणी ते नाचत असतात. का तर कुठल्याही सणाचा आनंद आम्हाला या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा वाटत असतो. पण मी एक बोलू का? इकडे पहा सगळेजण, ताठ बसा. आयुष्यामध्ये या ठिकाणी तुम्ही आम्ही कोणता आनंद कशामध्ये मानतो हे मला माहीत नाही, पण पंढरपूरच्या दिशेनं पाऊलं टाकणाऱ्या वारकऱ्याला जर विचारलं ना, तर तुमच्या लेखी कोणता आनंद महत्त्वाचा आहे, तुमच्या लेखी आयुष्यामध्ये कोणता सण आहे, तर तो प्रत्येक वारकरी तुम्हाला आम्हाला उत्तर देईल की आषाढीचा सोहळा हा प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनातला महत्त्वाचा सण आहे आणि प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनातला महत्त्वाचा सोहळा आहे. प्रत्येक वारकरी तुम्हाला उत्तर देईल का आमच्या जीवनामधला तो महत्त्वाचा सण आहे. नामदेवरायांना विचारा. नामदेवराया ते आपल्याला तर नेहमी सांगत असतात. नामदेवराया म्हणतात, आमच्या लेखी दुसरा कोणता प्रपंच नाही, आमच्या लेखी दुसरे कोणती दिवाळी नाही. मग आम्हाला वाटणारी फक्त एकच दिवाळी. कोणती? विठोबाचे राज आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. विठोबाचे राम आम्हा दसरा दिवाळी, आम्हा दसरा दिवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी. विठोबाचे राज आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. विठोबाचे आस आम्हा दसरा दिवाळी, आम्हा दसरा दिवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. नामदेवरायांना विचारलं तर नामदेवराया आपल्याला सांगतात, विठोबाचे राज आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. आमच्याकरता जर कोणता दिवाळीचा सण असेल, आमच्याकरता जर काही असेल, तर तो सण म्हणजे कुठला? तर फक्त आणि फक्त आमच्या विठोबाचं राज्य. वारकरी ऐकताय ना तुम्ही? ऐका बरं का. आमच्या विठोबाचं राज्य आमच्याकरता सगळ्यात मोठा सण आहे. तुकोबरायांना विचारलं तर तुकोबरायसुद्धा आम्हाला तेच सांगतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण आणि सखे हरिजन भेटतील. आमचे ज्या वेळेला सगळे सखे हरिजन, आमचे जिवलग, आमचे संत आम्हाला भेटतात, तो आमच्या आयुष्यातला सण आहे. आणि भारतामध्ये सणांची कमतरता नाही आहे. पण आता ऐका, वारकऱ्यांच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा सण कोणता? तर आषाढी वारीचा सोहळा. तुम्ही पहा, या आषाढी वारीला जाण्याकरता प्रत्येकाची लगबग आता चालू आहे. तुम्ही पाहिलं असेल, या महिन्यामध्ये शाळा चालू होते, बरोबर की नाही? आणि त्या शाळा चालू होत असताना विद्यार्थ्यांची गडबड असते. कशा करता? शाळेमध्ये जायचं आहे, शाळेमध्ये जायचं आहे, बरोबर ना? शाळेमध्ये जाण्याकरता विद्यार्थ्यांची गडबड आपल्याला पाहायला मिळते. घरामधल्या बायकांची गडबड असते, गृहिणींची. कशा करता? तर चांगली कपडे मुलांना घ्यायचे आहेत, मुलांचं दप्तर रेडी करायचं आहे, मुलांच्या शाळेच्या वेळा मॅनेज करायच्यात, नवीन ठिकाणी मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे. पालकांची गडबड त्याच्याकरता. पण आता ऐका, इकडं पहा, याच महिन्यामध्ये शाळा इकडं सुरू होते, पण इकडं मात्र वारकऱ्यांची दुसरी शाळा सुरू होते. कोणती? बोलत नाही का तुम्ही? जोरात बोला की जरा. कोणती कोणती? वारीला जायची शाळा चालू होते, बरोबर ना? जसे आमची मुलं इकडं दप्तर भरत असतात, तसे वारकरी सुद्धा आता वळकुट्या तयार करायला बाबा या असतात. काय असतात? तयार असतात. कधी एकदा या ठिकाणी वळकुटी आमची तयार करतोय, कधी एकदा या ठिकाणी आता आमची बॅग भरून आम्ही या ठिकाणी तयार होतोय. मी सांगेल तुम्हाला, पहा, शाळेमधला विद्यार्थी ज्या शाळेमध्ये जाण्याकरता तयार असतो ना, त्याला माहिती आहे ती शाळा वर्षभर आम्हाला तिथं जायचं आहे. तुम्ही ऐकताय सगळेजण? ऐका, शाळेमधल्या विद्यार्थ्याची उत्सुकता आहे, पण ती उत्सुकता कशा करताय? की ती उत्सुकता फक्त त्याला माहिती आहे की वर्षभर आम्हाला आता या शाळेमध्ये जायचं आहे,
पण वारकऱ्याला मात्र उत्सुकता वेगळी लागलेली असते, कारण त्याला माहिती आहे की फक्त या 21 दिवसाचा आमचा हा प्रवास आहे. पण या 21 दिवसाच्या प्रवासामध्ये मात्र नुसती वारीच नाही, तर या ठिकाणी प्रपंचाकरता चार्जिंग आम्हाला घरी घेऊन यायचं आहे. ऐकताय तुम्ही? मोबाईल चार्जिंगला लावतो की नाही आपण? लावतो की नाही? एकदा मोबाईल चार्जिंग केला तर कमीत कमी आपल्याला 4-5 तास टेन्शन असतं का बाबा? बोला की पटकन. 4-5 तास टेन्शन असतं का? नाही ना. पण आता इकडं पा, वारी म्हणजे चार्जिंग आहे. काय आहे? चार्जिंग आहे. हां, एकदा वारकरी वारीला जाऊ द्या, तिकडून आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आहे कशाकरता? त्याचा संसार चांगला करण्याकरता. वारी म्हणजे चार्जिंग. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे उत्साह. आणि या वारी करता ज्या वेळेला आपली पावलं निघत असतात ना, त्यावेळेला ती पावलं जात असताना तुम्ही पहा, प्रत्येकाला एक आगळा वेगळा आनंद झालेला असतो. एका वारकऱ्याला विचारलं, दादा कशाचा एवढा आनंद झाला तुम्हाला? त्यांनी मला सांगितलं, मला म्हटलं, ताई पहिलीमधला मुलगा आहे माझा नातू. हां, त्या नातवाला असं त्यानं जवळ बोलवलं आणि त्याला विचारलं, बाळा शाळेमध्ये जायचं आहे, नवीन शाळा आहे, कसं काय वाटतंय? त्या नातवानं उत्तर दिलं आणि सांगितलं, म्हटले रे बाबा आता नवीन शाळेमध्ये जायचं, नवीन सर भेटणार आहेत, नवीन दप्तर आहेत, नवीन पुस्तकं आहेत, नवीन आनंद या ठिकाणी आम्हाला उपभोगता येणार आहे. त्या नातवानं सांगितलं, इतका आनंद आता शाळेमध्ये जायला. हां, आपल्यासारख्या शाळा नाही राहिल्या आता. पहिले आपल्याला शाळा असायची, बरोबर ना? शाळेत जायचा आनंद नसायचा, शाळा सुटल्याचा आनंद जास्त असायचा. बस शाळा सुटली आणि पाटी फुटली म्हणता का काय? चला, तो आनंद जास्त असायचा. कशाचा? शाळेत जाण्याचा नाही का? बरं, शाळेत जाताना बदडूनच पाठवायचे पहिले पालक. हां, आता मुलांना मार राहिला नाही. हां, आता मुलांना तशी शिक्षाच राहिली नाही. त्याच्यामुळे तुम्ही पहा, मुलं अगदी उड्या मारत मारत शाळेमध्ये निघतात. त्यांना माहिती आहे जायला बसची सोय, त्यांना माहिती आहे शाळेमध्ये गेल्यानंतर सगळे VIP आता गेम आहेत सगळे मुलांना. आता मुलांना कंटाळा येत नाही शाळेचा. आणि मग आता मला सांगा, जर विद्यार्थ्यांना शाळेत जायचा कंटाळा येत नसेल तर आमच्या वारकऱ्यांना पंढरपूरच्या शाळेत जायचा कंटाळा येईल का? बोला बोला. शाळेमध्ये असताना आम्हाला एक गाणं असायचं, माहिती असेल कदाचित तुम्हाला ते, विठ्ठल नामाची. माहिती आहे का? बोला बोला बोला. काय भरली? कशी भरते ती शाळा? हां, कशी भरते ती शाळा? हां, ज्या वेळेला वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पावलं टाकतात त्यावेळेला त्या शाळेला सुरुवात होते. मग अशी तशी शाळा नाही. मग त्या शाळेमध्ये जाताना वारकरी तहान भूक विसरून जातो. हां, इतकी तहान भूक विसरून जातो का देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देवा आता दुसरं काही पाहावंसं वाटत नाही. रात्रंदिवस संसार करतोय, रात्रंदिवस प्रपंच करतोय, पण त्या प्रपंचानं मात्र आम्हाला काही दिलं नाही. किती प्रपंच केला देवा आम्ही, पण तरीसुद्धा आम्हाला समाधान मिळत नाही. मी सांगेल तुम्हाला, प्रपंच कितीही करा पण तो आम्हाला समाधान देत नाही. आणि परमार्थ थोडा जरी असला पण तरीसुद्धा तो समाधान दिल्याशिवाय राहत नाही. हा फरक आहे प्रपंचामधल्या आणि परमार्थामधला. एक बोलेल मी तुमच्याशी. बसलेल्या सगळ्या लोकांनी मला सांगा, पुरुष वर्ग, सासरवाडीला जायला कोणाकोणाला आवडतं? हात वर करा. बोला की. बोलत नाही बाबा. सासरवाडीला जायला दादा बोला ना. कुणालाच नाही आवडत? हां, सासरवाडीला जायला कोणाला आवडत नाही? आवडतं ना. ऐका इकडं बरं जाऊ दे, नाही आवडत. चला, मी काय म्हणते, सासरवाडीला जायला आवडत नाही पण तरीसुद्धा बायकोच्या सुखासाठी जावं लागतं की नाही? जोरात बोला की. बायकोच्या सुखासाठी जावं लागतं ना. ऐका इकडं आता सगळेजण, सासरवाडीला जायला आवडत नाही पण बायकोच्या सुखासाठी जावं लागतं, याला प्रपंच असं म्हटलं जातं. आणि उद्या पंढरपूरची वारी येणार आहे हे ज्या वेळेला माहीत पडतं त्यावेळेला हातातली सगळी कामं टाकून फक्त आणि फक्त या ठिकाणी पंढरपूरच्या वारीचं वेळ लागणं, याला परमार्थ असं म्हटलं जातं. परमार्थ आणि प्रपंच याच्यामधला फरक आहे. विचारा त्या वारकऱ्याला, काय आहे तुमच्या पंढरपूरमध्ये, कशा करता तुम्हाला तिथं जायचं आहे? ज्ञानोबा यांना विचारलं तर ज्ञानोबा म्हणतात की पंढरपूर म्हणजे आमचं माहेर आहे आणि आम्हाला तिथं जावंसं वाटतं. त्याच्यामागचं कारण आहे, जाई नगे माये तया पंढरपुरा आणि भेटे न माहेरा आपुलिया. आम्हाला कधी एकदा त्या पंढरपूरला पाहायला भेटेल अशी आमची इच्छा आहे. हां, आमची आजी या ठिकाणी जात्यावरती काही गाणी म्हणायचे आणि त्या गाण्यांमधनं आम्हाला कळायचं पंढरपूरला जाण्याची ओढ काय असायची. जनाबाईची सुंदर जात्यावरची गाणी आहेत. तुम्ही पहा, ती विठ्ठलाला आळवते की बाबा रे, मला जमत नाही माझ्या कामाच्या व्यापानं, पण तू तरी माझ्या करता येशील का? माहीत असेल तुम्हाला जनाबाईचं जातं. जनाबाई म्हणते ना, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. आता ऐका,
जनाबाईचं जातं जरा बाजूला ठेवा, थोडं माझ्याकडं पहा, तुम्हाला जातं कळेल. हे दिसतंय का तुम्हाला? हे काय आहे? हां, जातंय जातं. हां, माणसाला फार घमेंड असते आपल्या शरीराचे, त्याला वाटतं माझ्यासारखं कुणीच नाही. हां, पण आम्हाला सांगितलं सुंदर माझे जाते ग. नाही कळलं तुम्हाला अजून? काय टेन्शनमध्ये आहेत बघा ना सगळे. हां, काय याच्यावरती? हां, हे कधी ना कधीतरी जाते ग. बरं, जोपर्यंत मृत्यू लोकामध्ये आहे तोपर्यंत फिरते बहुतुके. माणसाचा पाय जागेवर आहे का? बोला बोला बोला. हां, एखादी बाई खूपच इकडं तिकडं फिरणारी असेल ना, तर बाकीच्या गावातल्या बाया म्हणतात तिच्या पायाला लय भिंगरी आहे बा. म्हणतात की नाही? बोला बोला पटकन, म्हणतात की नाही? तुमच्याकडं कसं आहे? हां, ऐका, फिरते बहुतुके. आणि मग जनाबाई म्हणते, देवा अरे इकडं तिकडं हिची भटकंती थांबव, त्यापेक्षा एक काम कर ना, मला असं तुझं वेड लागू दे की ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जर तू एकदा भेटला ना तर देवा या जीवनाची भटकंती थांबणार आहे. एकदा तू मिळाला ना देवा, का याचं इकडं तिकडं चालणं, याचं फिरणं या ठिकाणी कुठंतरी शांत होणार आहे. हा कुठंतरी या ठिकाणी विसावा तुम्हाला आम्हाला पाहिजे. आज तुम्ही पहा, ज्ञानोबारायांची पालखी आज तरडगावच्या दिशेनं या ठिकाणी निघाली. काल या ठिकाणी आज दिवसभरामध्ये या ठिकाणी लोणंदमध्ये चांदोबाचा लिंब आणि तिथं उभं रिंगण आहे ज्ञानोबारायांचं. उभ्या रिंगणाचा आनंद सगळीजण आज वारकरी घेतील. जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचा सोहळा आज या ठिकाणी चालू आहे. आणि या सोहळ्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाहतो की संसारमधनं जगद्गुरु तुकोबाराया संसारच्या दिशेनं प्रवास करण्याकरता निघाले. पण हा सगळा प्रवास करत असताना आज ताई तुम्ही आम्हाला या कथेच्या माध्यमातून नेमकी कोणती ओढ सांगणार आहे? ऐका इकडं पहा, तुमची आमची ओढ प्रपंचाच्या दिशेनं आहे. बोला पटकन, कशाच्या दिशेनं? प्रपंचाच्या दिशेनं. मला सांगा, इथं बसलेल्या प्रत्येकानं मला उत्तर द्या आणि प्रामाणिकपणे बोला माझ्याशी. आपल्या इथं बसलेल्यापैकी एकाला तरी असं वाटतं का आपल्या संसाराचं वाटोळं व्हावं म्हणून? बोला की नाही. तुम्ही बारीक तोंड करू नका, पण फक्त बोलत चला माझ्याशी. कुणाला वाटतं का आपल्या संसाराचं वाटोळं व्हावं, आपल्याला संसारामध्ये काही कमी पडावं असं वाटतं का? नाही. प्रत्येकाची इच्छा आहे काय? देवा आमचा संसार सुखाचा झाला पाहिजे, आमच्या संसारामध्ये आनंदी आनंद असला पाहिजे, आमच्या संसाराचं फार चांगलं झालं पाहिजे. पण आता इकडं पहा, 21 दिवस जे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघतात, मग आता बसलेल्यांनी सांगा बरं, त्यांच्या संसाराची चिंता करतं कोण? बोला बोला पटकन. हां, 21 दिवस वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघतात, लाखोनं गर्दी आहे पंढरपूरच्या दिशेनं, मग त्यांच्या संसाराची चिंता करतंय कोण? लोकांना वाटतं ताई आम्ही नाही गेलो तर कसं होईल? काही होत नाही, तुम्ही जाऊन बघा. हां, मी सांगेल तुम्हाला. एक माणूस मला नेहमी असं म्हणायचा, ताई मी आहे ना म्हणून घरातली चटणी भाकर खातात. हे माहिती आहे का तुम्हाला? सुनबाई अशी माझ्याकडं आली, तिनं मला पाणी दिलं आणि शेटे महाराज पाणी देऊन ती मला म्हणत होती, मला म्हटली संगीताताई आमचं म्हातारं म्हणतंय ना ते अगदी खरं आहे. म्हटलं काय खरं आहे? म्हणले आमचं म्हातारं आहे ना म्हणूनच आम्ही चटणी भाकर खातोय. एकदा म्हाताऱ्याला जाऊ द्या, रोज गुलाबजाम बनवून खाणार आहे. तुम्हाला आम्हाला वाटतं बाबा की हा संसार तुमच्या आमच्यामुळे चाललेला आहे, पण याला मात्र चालवणारा कोणीतरी वेगळा आहे. तुम्हाला आम्हाला ते कळायला पाहिजे. आज लाखोनं जे वारकरी निघालेत ना, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आपल्याला सांगतंय. ते काय बाबा या ठिकाणी घरच्या लोकांच्या जीवावर नाही निघाले. त्यांना माहीत नाही आहे घरची लोक काय करतील काही नाही. पण आज जे लाखोनं वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघालेत ना, ते केवळ आणि केवळ एका मालकाच्या विश्वासावरती निघालेत, आणि तो म्हणजे विटेवरचा पांडुरंग. त्या विटेवरच्या पांडुरंगाच्या मालकाच्या जीवावरती बाबा ही सगळे वारकरी निघाले की देवा आता काय व्हायचं ते होऊ दे बाबा, पण आम्हाला मात्र तुझ्या वारी करता यायचंय. भेटी लागे जीवा लागलीसे आस, आणि पाहे रात्रंदिवस वाट तुझे. आता एकदा कधी एकदा तुला भेटेल असं झालंय, कधी एकदा तुला पाहिल असं झालंय. मी सांगेल तुम्हाला, पहा, ओढ प्रपंचामध्ये सुद्धा आहे काही माणसांची, आणि ओढ परमार्थामध्ये सुद्धा आहे. 3 प्रकारची लोक या समाजामध्ये राहतात दादा. प्रपंचामध्ये 3 माणसं जगतात. कोण कोण बरं? प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारची माणसं आहेत या समाजामध्ये. एक वर्ग असा आहे या समाजामध्ये का जो केवळ आणि केवळ संसाराचा विचार करतो. बस त्यांना प्रपंचाशिवाय दुसरं काही दिसत नाही. समाजामध्ये एक दुसरा वर्ग आहे का जो प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करायचा प्रयत्न करतो. पण समाजामध्ये आज एक तिसराही वर्ग आहे का जो केवळ आणि केवळ परमार्थाच्या दिशेनं पावलं टाकतो. मी बोलेल तुम्हाला, पहा,
केवळ आणि केवळ संसाराचं चिंतन ज्यांचं चालू आहे, तो समाजामध्ये एक वर्ग आहे ना, पण त्या वर्गाची बाबा या ठिकाणी संतांना कीव येते. ज्ञानोबाराया तर म्हणतात की बाबा रे काय करायचं या लोकांना, की रात्रंदिवस संसाराचं टेन्शन असं डोक्यावरती घेऊन बसलेले असतात. हां, कशा करता हे लोक बाबा इतकं मोठं टेन्शन चेहऱ्यावरती ठेवतात? तुम्ही पहा, मला एक विचारायचं आहे बसलेल्यांना, सांगा बरं, असे चेहऱ्यावरती कायम 12 वाजलेले, कायम अशी तोंड सोडलेले, कायम अशी टेन्शनमध्ये असलेली माणसं प्रामाणिकपणे सांगा, खरंच कोणाला आवडतात का? बोला की पटकन, बोला बोला बोला, जांभूळकर लाजू नका, बोला बोला बोला, आवडतात का? हा, ऐका इकडं पा, ज्यांनी अशी कायम तोंड सोडलेली असतात ना बाबा, ती माणसं कोणालाच आवडत नाही. एक आतली गोष्ट सांगू का, फक्त तुम्ही कोणाला सांगू नका बरं का. हां, एक आतली गोष्ट सांगते तुम्हाला, हे जे कायम अशा चेहऱ्यावरती 12 वाजलेली, कायम अशी तोंड सोडलेली माणसं असतात ना, ही जी माणसं आहेत ना, ही माणसं त्यांच्या घरातल्यांना सुद्धा आवडत नाही. कोणाला? घरच्यांना सुद्धा आवडत नाही. हां, घरच्यांना असं वाटत असतं कधी एकदा हे बाहेर निघून जाते. काय उपयोग आहे बाबा अशा माणसांचा, फोडिली गोवरी आणि जैसे तिसे तोंडावरी. बरं, हीच माणसं रात्रंदिवस संसाराची चिंता करत असतात. हां, कायम जे टेन्शनमध्ये असतात ना, त्यांनाच जास्त संसाराची चिंता असते. पण मी सांगेल तुम्हाला, या वर्गाकरता ज्ञानोबाराया म्हणतात, यांचा काय उपयोग आहे दादा? सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणे. रात्रंदिवस संसाराची चिंता, रात्रंदिवस प्रपंचाची चिंता. पण आता ऐका, प्रपंच बाबा या ठिकाणी होतच असतो, पण परमार्थ मात्र करावा लागतो. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? प्रपंच होतच असतो, पण परमार्थ मात्र तुम्हाला आम्हाला करावा लागतो. 2 प्रकारच्या भक्ती वारकरी संप्रदायामध्ये सांगितल्या. किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या. पहिली भक्ती आहे त्याला साधक भक्ती म्हटलं जातं, आणि दुसरी भक्ती आहे त्याला सिद्ध भक्ती असं म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल ताई या दोघांमधला फरक कोणता? ऐका ना मावशी, मी सांगते तुम्हाला, ऐका. तुम्ही आम्ही वारकरी पंढरपूरला जाणं आणि विटेवरचा मालक आपल्याकडे येणं, याच्यामध्ये फरक आहे की नाही? बोला बोला पटकन, फरक आहे की नाही? एक बोलेल मी तुम्हाला, पहा, आपण देवाकडं चालत जाणं याला साधक भक्ती म्हणायचं. काय म्हणायचं? साधक भक्ती म्हणायचं. पण विटेवरचा मालक स्वतःची जागा सोडून वारकऱ्याच्या भेटी करता येणं याला मात्र सिद्ध भक्ती म्हणायचं. याला काय म्हणायचं? सिद्ध भक्ती म्हणायचं. मी बोलेल तुम्हाला, पहा, तुम्ही आम्ही वारकरी पंढरपूरला जातोय, देवाकरता देवाच्या भेटी करता जातोय, ही आपली साधक भक्ती आहे. आणि तसंही संतांनी आपल्याला या भक्तीच्या मार्गातनं जायला सांगितलंय, आणि म्हणून ती भक्ती तुम्हाला आम्हाला करायचीच आहे. तुम्ही आम्ही पंढरपूरला जाणं किंवा तुम्ही आम्ही देवाकडे जाणं हे जास्त विशेष नाही. का बरं ताई तुम्ही असं म्हणता विशेष नाही? त्याच्या मागचं कारण सांगते. आपण देवाकडे जातो, काय विशेष आहे त्याच्यामध्ये? तसंही आपण देवाकडे जाणारच आहे. आपण देवाकडे जाणं हे काय विशेष आहे का? बोला बोला बोला, तसंही आपण देवाकडं जाणारच आहे ना. आपण देवाकडे जाणं हे विशेष नाही आहे. मग अशी काहीतरी भक्ती वारीमध्ये झाली पाहिजे का विटेवरच्या मालकानं आपला हात धरायला वारीमध्ये आलं पाहिजे. अशी काहीतरी या ठिकाणी आपली वारीमध्ये भक्ती असली पाहिजे का विटेवरच्या मालकाला वाटलं पाहिजे का या वारकऱ्याच्या हातामध्ये हात घालावा, या वारकऱ्याबरोबर फुगडी खेळावी, या वारकऱ्याबरोबर जेवायला बसावं, या वारकऱ्याला ताट वाढावं. आणि मग या भक्ती करता आम्हाला खरं तर पंढरपूरच्या वारीचा प्रवास पाहायचा आहे. आज पंढरपूरच्या दिशेनं निघालेली लोक आहेत, त्यांची काळजी घेणारा विटेवरचा मालक आहे. पण हा जरी मालक विटेवरचा आपली काळजी घेत असला तरी या ठिकाणी तुम्हाला आम्हाला वारीमधनं खऱ्या अर्थानं काय शिकायचं? आज या ठिकाणी वारी आमची कशी झाली पाहिजे? आज वारी करता या ठिकाणी आम्ही इतका प्रयत्न का केला पाहिजे? काय ताई तुम्ही आम्हाला सारखं सांगता वारीला जा, वारीला जा, वारीला जा. तर हे मी सांगते म्हणून नाही, तर संतांनी आपल्याला सांगितलंय की बाबा रे, आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्हाला आम्हाला त्या पंढरपूरला जाता आलं पाहिजे. एकदा तरी तुम्ही आम्ही तिथं गेलं पाहिजे. आल्यानो संसारा उठा वेग करा, 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 शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेरा,
कुबेराचे शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, देह काळाचे धन कुबेराचे देह काळाचे धन कुबेराचे. तुकोबारायांनी सांगितलं, बाबा रे एकदा तरी आल्यानो संसारा उठावे ग करा. कशा करता? सासरवाडीला जाण्याकरता. हा म्हणताय की काय? नाही. मग शरण जाऊ दारा पांडुरंगा, विटेवरच्या मालकाला पाहण्याकरता, त्याला शरण जाण्याकरता तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ती ओढ असली पाहिजे. आज तुम्ही पहा ना, ही ओढ तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये का नाही? असं जर विचारलं ना, आज काही माणसं घरामध्ये आहेत, काही लोक म्हणतील, ताई तुम्ही बोलताय, तुम्हाला काय तिथं नुसतं बोलायचंय, तुम्हाला काय नुसती तीच कामं करायचे, हां भरा बॅगा आणि निघा पंढरपूरला, तुम्हाला काय वर्ष बसा कीर्तनं करत, आमच्यासारखं आहे का? हां बरोबर आहे तुमचं. ऐका इकडं पा, आमचं तुमच्यासारखं नाही, तुमचं आमच्यासारखं नाही. तुम्हाला वाटतं आमचं बरं आहे ना, आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना खरंच कीर्तन करायचं चांगलं आहे, 10 दिवस कीर्तन करा, बरोबर येऊन फिरावं. हां मग तुम्हाला कळेल आमचं किती चांगलं आहे. मग तुम्ही म्हणाल कदाचित, नाही ताई आमचंच बरं आहे. मी बोलेल तुम्हाला, पहा प्रपंच होत असतो पण परमार्थ मात्र माणसाला करावा लागतो. मी काय म्हणते, पावसाळ्याचे आता दिवस चालू आहेत, बरोबर की नाही? आणि या पावसाळ्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो, सुगरण माहिती आहे तुम्हाला? सुगरण बोला सुगरण माहिती आहे? तिचा खोपा पाहिलाय कधी तुम्ही? शाळेमध्ये असताना आम्हाला सांगितलं जायचं, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलांसाठी तिनं जीव झाडाले टांगला, पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, देख पिलांसाठी तिनं जीव झाडाले टांगला. सुगरण माहिती आहे तुम्हाला? ऐकताय तुम्ही सगळेजण? ऐका, सुगरणही आपला खोपा बांधते की नाही? बोला पटकन. बांधते. चिमणी सुद्धा तिच्या पिलांकरता चारा नेते की नाही? नेते. ऐका, प्राणी मात्र सुद्धाही त्यांचं आपलं घर सांभाळतात, ते त्यांच्या पिलांची लेकरांची काळजी ते घेतात. ते मग तुम्ही आम्ही सुद्धा जर तेच करत राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? बोला पटकन. रात्रंदिवस संसाराची चिंता तुम्ही आम्ही सगळीजणं करतोय, पण मला काय म्हणायचं आहे, एक बोलू का तुमच्याशी? एक दिवस कधीतरी देवाला सुद्धा आपल्याला चॅलेंज करता आलं पाहिजे. कधीतरी देवाला सांगून बघा ना, हे देवा ऐक, यावर्षी मी ठरवलंय पंढरपूरच्या वारीला जायचं, यावर्षी देवा मी ठरवलंय संसाराचं काय व्हायचं ते होऊ दे, ए देवा यावर्षी मी ठरवलंय सगळं दुकान बंद करणार आणि फक्त तुझ्या वारीला निघून येणार. मी एक बोलू का तुमच्याशी? ऐका इकडं पा, 1 वर्ष फक्त असा निश्चय करून बघा आणि पंढरपूरच्या वारीला जाऊन बघा. तुमच्या या 21 दिवसामध्ये जे ते तुमचं प्रॉफिट होणार होतं ना, जो तुमचा नफा होणार होता, तुमचा जर विश्वाच्या मालकावरती खरंच विश्वास असेल ना, तर तुमच्या 21 दिवसाचा सगळा प्रॉफिट माझा विटेवरचा मालक तुम्हाला एका दिवसामध्ये मिळवून देईल. ही वारीची ताकद आहे, ही वारीची ताकद आहे. तुम्ही आम्ही पाऊलं टाकायला घाबरतोय त्या दिशेनं, तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जायला घाबरतोय. तुम्हाला आम्हाला वाटतं आम्ही गेल्यानंतर संसाराचं कसं होईल. मागच्या वर्षी वारीमध्ये कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये मंदार दादा लोकांना मी सहज विचारलं, का हो सगळे लोक ते मोबाईलवरती व्यस्त, हल्ली वारीमध्ये मोबाईल लोक जास्त वापरतात, तुम्हाला माहीत असेल. बरं, वारी कमी सेल्फी जास्त, वारी कमी आणि स्टेटस जास्त, वारी कमी आणि घरी फोन जास्त. हां, सगळी लोक आपली अशी दिवसभर मला घरी फोन करताना दिसायचे. आम्ही ज्यावेळेला वारीला, मी पहिली 15 वर्षापूर्वी जेव्हा मी वारीला जात होते ना, त्यावेळेला वारीला अगदी शिस्त म्हणजे शिस्त, कुणी कुठं हालत नव्हतं, कुणी कुठं चालत नव्हतं. बस ताई म्हणाल ना त्याच दिशेनं चालायचं, ताई म्हणेल ना तसंच करायचं. पण आता 10 दिवस आम्ही पाहतोय, जवळपास 4-5 वर्ष झालं लोक माझं पण ऐकत नाही हो. म्हणजे तुम्हाला कळलं ना, नशीब माझं, तुम्ही तरी ऐकताय माझं, ऐका. 4-5 वर्ष झालं आम्ही लोकांना सांगतोय, कंटाळतं आम्ही, अहो नका तो मोबाईल घेऊ, ठेवा बाजूला, जरा भजन करा, वारी करा, पहा किती गोड भजन आहे, पहा किती वारीचा आनंद आहे. पण नाही ना, हल्ली लोक त्या मोबाईलमध्ये जास्त व्यस्त. बरं ठीक आहे, घरी फोन करायचा आणि विचारायचं, काय गं मुलं शाळेत गेली का? बरं नसतीन गेली, हा काय आता वारीतून मागं जाणार आहे का? बोला पटकन. काय गरज आहे? पहा ना तुम्ही, धारा काढल्या का? भाऊ तुला करायचंय काय? ऐका ना, तुम्ही वारीमध्ये आलात ना, कमीत कमी तितके दिवस तरी तुमची प्रामाणिकपणा तुम्ही वारीमध्ये दाखवला पाहिजे की नाही? कधीतरी
ऐका, रात्रंदिवस संत ज्या वेळेला वारीला निघायचे ना, त्यावेळेला ते देवाला म्हणायचे, देवा अरे हे संसाराचं दुःख आम्हाला नकोय म्हणून आम्ही वारीला येतोय. देवा आम्हाला या संसारातनं मोकळं व्हायचंय म्हणून आम्ही तुझ्याकरता येतोय. आम्ही इतकं वैतागलो. तुकोबा तर देवाला म्हणायचे, देवा अरे काय माझ्या मागं हा प्रपंच लावून दिलाय रे, काय माझ्या मागं हा संसार लावून दिलाय. संसाराचा धाक निरंतर आमासी, मरण भले परी काय अवकळाईसी, काय गावी ठोबा आता तुझला म्हणावे. ए देवा अरे काय संसाराचा धाक लावून दिलाय माझ्या मागं, काय हे सगळं करून ठेवलंय माझ्या मागं, आणि याच्यामुळं मला कुठं जाता येत नाही, मला वारी करता येत नाही. पण आता ऐका, ज्यांना वारी करता येत नाही ना, त्यांनी आज झी टॉकीजमधनं हे सगळं शिकवायचं आहे. ज्याला जमत नाही आहे वारी करायला, ज्यांना वाटतंय की ताई आम्ही जर वारीला गेलो तर आमच्या मागं काय होईल, ताई आम्ही जर वारीला निघून गेलो तर आमच्या मागं आमचा संसार कसा होईल, तर त्यानं फक्त एकच करायचं, काय तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने भार तयावरी भार. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार. बोला तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, संसार देवा पायी. तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसे चिरहावे, ठेविले अनंते तैसे चिरहावे. देविले अनंते तैसे चिरावे, देविले अनंते तैसे चिरावे. तुकोबाराया म्हटले, कसं जायचं वारीला ओ वारकरी, तुका मने घालू तयावरी भार. त्याच्यावरती भार टाकायचा आणि थेट बॅग भरायची, म्हणजे आता नका भरू बॅगा लगेच हा, पण लगेच निघायचं. देवा आता काही चालणार नाही, हा इथं मात्र या ठिकाणी करावी तातडी परमार्थाची. इथं परमार्थ करायचा ना तो तातडीनं करायचा. मी बोलू का, माणसं बाबा प्रपंच तातडीनं करतात, परमार्थ नाही तातडीनं करतात. हां काही लोकांचं असं मत आहे, ताई वाऱ्या करणं काय आमच्यासारख्या तरणकाठ्या लोकांचं काम आहे का. हां मग कुणाचं काम आहे. काही लोकांना वाटतं झालं म्हातारं का मग जाऊ वारीला. वारकरी ऐका, मी अशी काही घरं पाहिलेली आहेत, माझ्या पाहण्यामध्ये एक घर आलंय, मी ते सांगते तुम्हाला. 50 लाखाचा बंगला बांधला पोरानं. कितीचा? 50 लाखाचा. बापाचं स्वप्न मुलानं पूर्ण केलं. 50 लाखाचं घर पोरानं या ठिकाणी आपल्या बापाकरता या ठिकाणी बांधलं. म्हटलं बाबा आयुष्यभर तुम्ही काबाड कष्ट केले, बाबा आयुष्यभर तुम्ही आमच्याकरता खूप मेहनत केली, तुम्ही आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, बाबा काळजी करू नका, 50 लाखाचं घर बाबा मी तुमच्याकरता बांधणार आहे. ऐकताय तुम्ही सगळेजण? ऐका. 50 लाखाच्या घरामध्ये वास्तुशांती झाली, पूजा झाली, नातेवाईक आले, सगळेजण बोलून गेले, वा काय मुलं आहेत, वा काय चांगला संसार केला. आता ऐका, सगळा चांगला संसार उभा झाला आणि बापाचं स्वप्न डोळ्याचं पूर्ण झालं. बापाला वाटलं चला आपलं म्हातारपण आता सुखानं जाणार, आपण या बंगल्यामध्ये आता उभं आयुष्य मस्तपैकी घालवणार, जेवढं राहिलंय तेवढं. हां बापाची इच्छा होती काय, पोरानं या ठिकाणी आपल्याकरता इतका सुंदर बंगला बांधून ठेवला. आणि आता ऐका, पोरानं आपल्या बापाचे आपल्यावरती उपकार म्हणून या ठिकाणी ॲडिशनल अजून त्याच्यामध्ये काहीतरी सुखसुविधा जोडल्या. त्यानं काय करावं ओ दादा, पोरगं इतकं बाबा या ठिकाणी भारी होतं, त्या पोरानं आपल्या बापाकरता चांदीचं ताट तयार केलं होतं. चांदीचं. कशाचं? जांभूळकर. कशाचं? चांदीचं. बापाला जेवण्याकरता चांदीचं ताट त्या पोरानं तयार केलेलं होतं.
आणि त्या चांदीच्या ताटामध्ये बापाकरता या ठिकाणी एक सोन्याचा चमचा ठेवला होता. कशाचा? सोन्याचा चमचा. आता बाप या ठिकाणी जेवायला बसला. समोर या ठिकाणी पोरानं असं ताट वाढलं बापाकरता आणि मग सांगितलं, बाबा आयुष्यभर तुम्ही आमच्याकरता खूप काही केलं. ऐका बाबा, आयुष्यभर तुम्ही आमच्याकरता सगळं काही करत राहिलात, पण आता मात्र बाबा इथून पुढं तुम्ही फक्त बसायचं आणि खायचं. इथून पुढं काही काळजी करायची नाही. जे काही करायचं ना ते आम्ही करू. हां, बापाच्या डोळ्यातला आनंद बाबा या ठिकाणी बघण्यासारखा होता. पण आता ऐका, बाप जेवायला बसला, पोरानं असं ताट बापाच्या समोर आणून दिलं आणि इकडं बघा ना जरा माझ्याकडं. ऐका, असा पहिला घास बापानं उचलला, की पहिला घास असा बापानं उचलला आणि बापाला तिथंच अटॅक आला.